आणि बीट्स असे घेतलेत ना की आत्ताच्या जनरेशनला सुद्धा ते हवेहवेसे वाटतील, म्हणजे ते ऐकतील. जसे बँड वगैरे असतात त्या टाईपचे बीट्स घेतलेले आहेत, खूप सुंदर. आता मी विनंती करतो श्री अमित सरांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचंय आणि आपल्या बांधवांना मार्गदर्शन करायचंय. नमस्कार. आवाज येतो शेवटपर्यंत? गाणं आवडलं का? नाही नाही नाही, आवाजच नाही. क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी यांच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. एका सर्व पदाधिकाऱ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवून जाऊन द्या. तुम्ही सर्वजण, कोणी व्यवसाय करत असेल, कोणी काही संस्था करत असेल, तर 18 वर्ष एखादी संस्था चालवणं किती अवघड काम आहे. ते चालवते किती वर्ष, त्यासाठी त्यांचे आपण सर्वांनी आभार मानले पाहिजेत. आणि माहिती सुद्धा घेतली की आपण वेगवेगळे कार्यक्रम जे राबवतोय ते कार्यक्रम सुद्धा राबवणं आवश्यक असतं. वधूवर मेळावा असो, चित्रकला स्पर्धा, इतर काही स्पर्धा मुलांसाठी घेतल्या जात आहेत. समाजाला एकत्र करण्यासाठी हे काम केलं जात आहे. ते खूप चांगलं काम त्यांचं चालू आहे. आणि जसं त्यांनी म्हटलं की पुढच्या वर्षी शक्यतो 2 एकर काय, आपण 20 एकर पण केला पाहिजे, कारण आपलं काम आणि आपला समाज तेवढा मोठा आहे आणि आपल्याला गरज आहे त्याची. तर त्यासाठी आपल्या सर्वांची मदत हवी आहे. ती तुम्ही करत आहात, पण मोठ्या प्रमाणात लागेल. अजून जास्त लोकांना जोडलात तुम्ही तर ते अजून मोठ्या प्रमाणात काम करता येईल. विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना मी वंदन करतो. आपण काय केलं, आपण गडबड केली की आपण ना सगळ्या थोर पुरुषांना एका ठराविक ठिकाणी अडकवून ठेवलंय. ह्या सगळ्यांना, ह्या मुळाच्या दोघांचं नाव आहे तुम्ही, कारण या दोघांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला, आपल्याला जगणं शिकवलं. ह्या लोकांमुळे आज आपण इकडे आहोत. नाही तर आपलं खूप अवघड झालं असतं, दोन महान व्यक्ती झाले नसते तर. आणि जगात कुठे गेला तर तुम्हाला या दोघांचा नक्कीच पुतळा किंवा दोघांबद्दल काही ना काही चांगल्या गोष्टी दिसतील. सो थोडं आपण विजन मोठा करूया आपलं. जसं आपण गाणं ऐकलं की महाराष्ट्राची माती काय बोलते, संकटातून आपण पुढे जातोय. तर आपल्याला ह्या गोष्टी आपल्या आत्तापासून सुरुवात करायला लागेल की आपण आपल्या महापुरुषांना आणि आपले जे मोठे व्यक्ती होऊन गेले त्यांना एका ठराविक समाजापुरतं न जोडता संपूर्ण जगासाठी त्यांनी काम करून ठेवलेलं आहे. शिवाजी महाराजांचा पराक्रम इतर देशांमध्ये सुद्धा सांगितला जातो, शिकवला जातो, त्यांचे पुतळे उभारले जातात. सो त्याच्यामुळे आपण फक्त महाराष्ट्राचा आराध्य दैवत न म्हणता आपण सगळ्या समाजासाठी, सगळ्या जगासाठी त्यांचा एक आदर्श आहे. म्हणून मी त्यांना विश्ववंदनीय म्हटलेले आहे. तर एक गोष्ट मी नेहमी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेळेला जर आजचं तंत्रज्ञान अवेलेबल असतं तर त्यांनी काय केलं असतं आणि आपण काय करतो, आपलं काय झालेलं असतं, बरोबर ना? दुसऱ्यांचे स्टेटस बघत असतो आपण. आपला जन्म दुसऱ्यांचे सोशल मीडियाचे स्टेटस बघण्यासाठी झालेला नाहीये. आपला जन्म आपला सोशल स्टेटस घडवण्यासाठी झालेला आहे. आवडलं तर जोरदार टाळ्या वाजवा, मला पण आनंद येईल. मी काय मोटिवेशनल स्पीकर वगैरे नाही, काम करत असतो, बोलत असतो. ऍक्च्युअली माझे क्लासेस होते अगोदर, तर थोडं विद्यार्थ्यांवर बोलायचं, शिकवायची सवय असल्यामुळे बोलू शकतो मी. अदरवाईज असं माईक समोर बोलायची फारशी सवय नाही मला. सो जसं आपण म्हणतो की मराठा समाजात इथे जमलेला आहे, एकूणच मराठी माणूस आणि मराठा समाज त्यातल्या त्यात हा कर्मापेक्षा कर्मकांडामध्ये गुंतला, असं माझं वैयक्तिक मत आहे. काय होतं की आपण गोष्टी कराव्यात, एका प्रमाणात कराव्यात, पण आपण त्याचा जास्त अवडंबर करू नये. एक छोटीशी गोष्ट सांगतो की एक नवरा बायको होते. ते रोज सकाळी उठून देवाला प्रार्थना करायचे की देवा आम्हाला लॉटरी लागून दे, की देवा आम्हाला लॉटरी लागून दे. बरीच वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, 30 वर्ष झाली. रोज सकाळी उठून देवाला प्रार्थना करायचे की देवा आम्हाला लॉटरी लागून दे. एक दिवस देवच कंटाळला आणि त्याच्या स्वप्नात आला आणि म्हणाला, अरे मूर्खांनो, आधी लॉटरीचा काढा. हसा जरा मोठ्याने हसलं तरी झालं. सर याचा मतितार्थ काय की जोपर्यंत तुम्ही ते कर्म करत नाही आहात, जोपर्यंत तुम्ही ते पाऊल उचलत नाही आहात, तोपर्यंत तुम्हाला यश नाही मिळणार. असेल अरे तर देईल खाटले वगैरे असं नाही होत. आपल्याला त्यासाठी पाऊल उचलावं लागेल, पुढे जावं लागेल, त्यातून जाऊन सुद्धा आपण निघायला लागेल, तर आपल्याला आपलं सक्सेस मिळणार.
किती कर्मकांड केलं तरी शेवटी कर्माला जास्त महत्व आहे, हे गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. त्या व्यतिरिक्त आता आपण म्हणतो आपल्या पूर्वजांबद्दल म्हणतोय, तर संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, योस्म तातस्य कुपोयम इति शाला पिबत्यपा त्वक्त्वाम मधुरम गांग्य मूढम तोम कोण बोधेय. म्हणजेच काय, ही माझ्या वाडवडिलांची विहीर आहे असं म्हणून जर आपण त्या विहिरीतलं खारं पाणीच पित राहिलो आणि त्वक्त्वाम मधुरम गांग्य म्हणजे गंगेचं मधुर आणि चांगलं पाणी सोडून दिलं, तर अशा मूर्ख माणसाला आपण काही सांगू शकत नाही. जे झालं ते नक्कीच आपल्यासाठी एक प्रेरणा आहे, पण आता आपल्याला पुढे जायचं आहे. ते बदललेल्या समाजाबरोबर, बदललेल्या जगाबरोबर, बदललेल्या तंत्रज्ञानाबरोबर, बदललेल्या परिस्थितीवर जुळवून घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. आता आपण बघितलं की मराठा आरक्षणाचा एक खूप चांगला मुद्दा झाला, खूप महत्वाचा आहे. आरक्षण मिळेल, बऱ्याचशा गोष्टी चालू अजून आपल्याला बऱ्याच जणांना सर्टिफिकेट मिळायला लागलेले आहेत, आरक्षण मिळेल सुद्धा. पण आपला मला वाटतं जवळपास 30 ते 40% समाज महाराष्ट्रामध्ये 12 कोटीमध्ये जवळपास 30 ते 40% आपण आहोत मराठा समाज. आरक्षण जरी मिळालं आपल्याला तरी प्रत्येकाला याचा फायदा होईल का, शंका आहे. आणि जरी मिळालं तरी सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्या फार कमी होत चालल्या. ज्यांनी सरकारमध्ये नोकऱ्या केलेल्या आहेत म्हणजे आता आहेत, त्यांना कल्पना आहे की बऱ्याचदा सरकारमधल्या नोकऱ्या आता कमी होत आहेत, कॉन्ट्रॅक्टवरतीच टाकून देतात तुम्हाला. म्हणजे जिथे कधीतरी 1 लाख रुपये पगार होता तिथे 10-15 हजार रुपयात बिगारी कामगारासारखं काम करावं लागतं 8-10 हजार तास. आता तर मध्ये सरकारने नियम पण पास केले की 12 तास प्रायव्हेटला गेले, उद्या जाऊन सरकारी कर्मचाऱ्यांना पण 10-12 तास काम करायला लावतो. तर आपण खरोखर ते करू शकणार आहोत का? आणि त्या समजा 10% आपल्याला आरक्षण मिळालं असेल तर आपल्या 32-36 3 ते 4 कोटी समाजाला खरोखर त्याच्यातून फायदा मिळणार आहे का? प्रत्येकाच्या घराचा फायदा जाईल का? म्हणजे आधी गेली 50-60 वर्ष ज्या समाजाला मिळतो त्यांना सुद्धा झालेला आहे का सगळ्यांना फायदा? तर तसं नाहीये. नक्की काही जणांना मिळेल, काही जणांचा फायदा होईल, काही जण पुढे जातील, मग बाकीच्यांनी काय करायचं? सो त्याच्यासाठी आपल्याला आवश्यक आहे की व्यवसाय करणं आवश्यक आहे, उद्योजकतेमध्ये येणं आवश्यक आहे. आज गावागावांमध्ये चांगल्या प्रकारे व्यवसायाच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. आपण जर बघितलं तर जगभरामध्ये पर्यटन खूप चांगलं चालतं आणि आज रत्नागिरी सारख्या ठिकाणी आहोत की जिथे पर्यटन खूप चांगलं चालतं. पण मला वाटत नाही इकडे फार मोठ्या प्रमाणात आपण पर्यटनाला ऍज अ बिझनेस म्हणून बघतोय. आपल्याकडे चांगले समुद्र किनारे आहेत, येत आहेत लोक, जात आहेत लोक, हॉटेल बांधून ठेवलेली आहेत. पण सगळ्यात मोठं गंमत काय असतं माहिती आहे, कुठेही तुम्ही गेलात पर्यटनासाठी तर तिकडे महत्वाचं असतं की तिकडे येणाऱ्या पर्यटकाला सेवा मिळते का, त्याच्याबरोबर त्याचा योग्य प्रकारे आदरातिथ्य होतंय का, ते कुठेतरी आपल्याला कमी पडतंय. तर तिथे आपल्याला लक्ष घालायचं की प्रत्येक गोष्ट आपल्याला जे पर्यटक येतोय त्याच्याकडून आपल्याला भरपूर पैसा मिळणार आहे, आपला गाव चालणार आहे, आपला जिल्हा चालणार आहे. तर त्यासाठी त्या पर्यटनावरती आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आता आमचं एक महाराष्ट्र लोकप्रिय ब्रँड कार्यक्रमाचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये आता आम्ही मागच्या मार्च महिन्यामध्ये मालवणमध्ये कयाकिंग म्हणून करतात. कयाक म्हणजे बोटी असतात, त्या 2 माणसं बसून का चालवतात. 18 वर्षाचा मुलगा होता सर, सायन्स शिकतो. 18 वर्षाचा मुलगा परीक्षाच्या दरम्यान सुद्धा तो त्याने ते सुरू केलं भावांनी मिळून. 2-4 बोटींनी सुरू केलं होतं, आता 50 बोटी आहेत त्यांच्याकडे. तर अशा प्रकारे खरोखर संधी आहे. दुसरा एक मॅडम आहे देवगडला, त्यांनी झिप लाईन केली. किती जणांनी गेले ते देवगड झिप लाईन बघितले? किती जणांनी? रत्नागिरीच्या थोडं पुढे गेले जातात आपल्याला देवगडला. सो जे झिप लाईन जी गेली ती भारतातली पहिली गोष्ट झिप लाईन केली आहे त्यांनी. तिथे पूर्ण समुद्रावरती केलेली आहे, सुंदर. अशा प्रकारे जर तुम्ही पर्यटनाला महत्व दिलं, पर्यटनाकडे लक्ष घातलं तर नक्कीच पर्यटनातून आपल्याला खूप मोठ्या व्यवसाय संधी निर्माण होणार आहे. जे आपण ऐकलं मागाशी थोड्या वेळापूर्वी की आपण एका ठराविक वर्गाबद्दल म्हणतो की ते आपल्या व्यवसायाला एक त्रास देत आहेत. पण मी सांगेन सर, मराठी सोडला तर इथं सगळे समाज पुढे गेलेले आहेत. गुजराती असो, मारवाडी असो, बैगी असो, सिंधी असो, ते सुद्धा येऊन आपला व्यवसाय हातातून आपल्या काढून घेत आहेत. ते एका धर्माच्या संदर्भात आहेत म्हणून आपण त्यांचं कौतुक करणं मला पटत नाही. आज आम्ही बायकात राहतो, आमच्याकडे आम्ही बघतो की तिथे बरेचसे गुजराती मारवाडी आमच्या चाळीत येऊन राहायला लागले, म्हणजे कव्हरमध्ये येऊन राहायला लागले, पहिले नव्हते. तो ते सुद्धा आपल्यावरती परप्रांतीयांचं अतिक्रमण होतच आहे. तर त्याप्रमाणे आपण मराठी किंवा मराठा म्हणून इतर सगळ्या समाजासमोर आपल्याला कसं जाता येईल याच्यासाठी एकत्र येऊन काम करायला लागेल. एका ठराविक वर्गाला टार्गेट करून काही मिळणार नाही आपल्याला. त्यांचा सुद्धा नक्की त्याचा सहभाग असेल, पण सगळ्यांसाठीच आपल्याला त्यासाठी फॉलो करून एकत्र काम करावं लागणार आहे. आता तुम्ही जे गाणं ऐकलं, ह्या गाण्याला कोणी गायलंय आणि कोणी संगीत दिलंय जर मला कोणी सांगितलं तर मी त्याला बक्षीस देईन. कोणी हे गाणं कोणी लिहिलेलं आहे, कोणी गायलेलं आहे आणि गाण्याचं संगीत कोणी केलेलं आहे? हा
हा हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जोरदार टाळ्या बनवण्यासाठी. निवेदकांनी म्हटले की खूप छान तुम्ही निवडले, तर मी सांगेन की हे मी काय केलेलं नाही, हे गाणं सुद्धा मी लिहिलेलं नाही. मी लिहितो, माझ्या कविता माझी गाणी आहेत इथं माझ्या युट्यूब चॅनलला, नवीन बाबी युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती मिळेल तुम्हाला. पण हे गाणं खास मी लिहून घेतलं AI कडून, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. किती जण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतात? हात वर करा. उभेच राहा, उभे राहा, उभे राहा. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतात ते लोक जरा उभे राहा, उभे राहा. जरा बघून द्या आजूबाजूच्या लोकांना. एकदा जोरदार टाळ्या बनवणार याच्यासाठी. नाही म्हटलं तर 250-300 लोक आज सभागृहात उपस्थित आहेत आणि फक्त मोजके 5 ते 6 जण त्याचा वापर करत आहेत. जग बदललेलं आहे, पुढे निघून गेलेलं आहे. प्रगत देश आहेत ते आपल्यापेक्षा 100 वर्ष पुढे आहेत. लिटरली 100 वर्ष पुढे आहेत, कारण त्यांच्याकडे हे तंत्रज्ञान आहे. त्यांच्याकडे घराघरात, शाळेमध्ये सगळीकडे हा तंत्रज्ञानाचा वापर होतोय. तर तुम्ही लक्षात घ्या की गाणं लिहिणं, गाण्याला चाल लावणं आणि गाणं गाणं हे स्किल आहे. काय आहे हे? स्किल आहे. अवघड गोष्ट आहे. प्रत्येकाला जमते का? किती जण गाणं गाऊ शकतात इकडे? सगळ्यांना नाही जमणार. गाण्याला चाल लावता येईल का प्रत्येकाला? नाही लावता येणार आहे. तर लक्षात घ्या की आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय केलंय, अशा स्किल वाल्यांना पण उडवून टाकलेलं आहे. मी अशा लोकांच्या पण धंदे बंद होतील. तुम्ही लोक नोकरी करताय, व्यवसाय करताय किंवा शिकताय, प्रत्येकासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आवश्यक आहे. ChatGPT आहे, गुगल आहे. आता गाणं मी suno.ai म्हणून त्याच्यामध्ये केलेलं आहे. माझी इतर गाणी जी आहे स्वतःची, त्याला तुम्ही त्याच्यातूनच चाल लावलेली आहे, त्याच्यातूनच गाऊन घेतलेले आहे. आणि हे सगळं मुळात फुकट आहे. पैसे देऊन सुद्धा आपल्याला करता येतं. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील की जर ना तुम्हाला करायचंच आहे आजपासून, ChatGPT असेल, मोबाईलवरती करा, लॅपटॉपवरती करा, कॉम्प्युटरवरती करा. असे तुम्ही जितक्या सोप्या पद्धतीने व्हॉट्सअप वापरताय, फेसबुक वापरताय, तितक्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे AI वापरू शकता. काही अवघड नाहीये. तुमच्या व्यवसायासाठी इमेज बनवायची, आता कार्यक्रम या कार्यक्रमासाठी आपल्याला काही इमेज बनवायची, व्हिडिओ बनवायचे, तर ते सगळं काही सेकंदांमध्ये, 5 मिनिटं 10 मिनिटांमध्ये हे AI बनवत आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च करायचा नाही. आज तुम्हाला कुठल्याही प्रकारचं क्रिएटिव्ह बनवायचं असेल, व्हिडिओ बनवायचे असतील, तर हजारांपासून लाखो रुपये द्यावे लागतात. हे गाणं जर मी एखाद्या संगीतकाराला आणि गीत गायकाला दिलं असतं तर कमीत कमी लाखो रुपये मला खर्च झाले असते. तर मी ते करू पण नसतो शकतो. आणि गाण्याबद्दल मी तुम्हाला अजून एक सांगेन की हे गाणं आम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण केलेले. सो अशा प्रकारे तुम्हाला ह्या AIचा वापर करायचा. जे नोकरी करतायत, जे व्यवसाय करतात, त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. जर एखादा गायक आणि संगीतकार ह्या AI मुळे रस्त्यावर येऊ शकतो, तर आपण काहीच नाही होत. आपल्या बऱ्याच जणांच्या नोकऱ्या जाणार आहेत, पण नोकऱ्या नवीन कोणाच्या निर्माण होणार आहेत? जे हे तंत्रज्ञान योग्य प्रकारे वापरतात. म्हणजे एक काळ होती की भारतामध्ये कॉम्प्युटर आले होते आणि त्यावेळेला म्हटलं जात होतं की सगळे बेरोजगार होते. तर तसं नाही होत. जे हा तंत्रज्ञान सोडून घेणार नाहीयेत ते नक्कीच बेरोजगार होणार. त्यांचे धंदे देशोधडीला लागणार, एवढे 100%. जर तुम्ही ह्याला जोडून घेतलं, हे समजून घेतलं, ह्याच्यासोबत चालायला लागलात, तर तुमची नोकरी असो, तुमचा व्यवसाय असो किंवा तुमचं वैयक्तिक आयुष्य असो, हे खूप मोठ्या प्रमाणात फ्लरिश होईल. तुम्ही खूप मोठे व्हाल या माध्यमातून. आता जसं आपण मगाशी बघितलं की आपल्या समाजासाठी आपण एक जी संस्था काढलेली आहे, तर मध्ये मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. पितांबरी सगळे वापरतात. पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई यांचा 60वा काहीतरी वाढदिवस होता आणि त्या भाषणात त्यांनी सांगितलं की मी इतकी प्रगती का केलेली, आमची का ग्रोथ झाली. तर त्यांनी काय म्हटलं की त्यांच्या वडिलांनी सांगितलं शाळेत नाही गेला तरी झाली, पण संघात गेला पाहिजे. तिथून तुम्हाला मदत मिळेल, तिथून तुझी प्रगती होईल. जर समाज एकत्र असेल तर काय होऊ शकतं त्याचं उदाहरण आहे. तर अशा प्रकारे माझी विनंती राहील की बरेच आपले वेगवेगळे संघटना आहेत, तर आपण एक जागतिक पातळीची संघटना करू शकतो का? जशी जितू आहे जैन समाजाची, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन, तशीच मराठाची जागतिक मराठा समाज संघ किंवा अशी काहीतरी संस्था करावी. सुर्वे साहेब आहेत किंवा इतर जे ज्येष्ठ तज्ञ आहेत इकडे, या लोकांनी यात सहभाग घ्यावा. जसं मगाशी चांगलं सांगितलं की आपल्याला वसतिगृह काढायचं, त्या मुलांना तिथे द्यायचं राहिला. जे मुळात सिंधी, जैन, मारवाडी ऑलरेडी करतायत गेल्या अनेक वर्ष. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची वसतिगृह आहेत. तिकडे मुलं येतात, CA करतात. त्यांना 1 रुपया खर्च केला जात नाही. ते मुलं येतात, शिकतात, CA होतात
मग त्यांच्यानंतर ते खर्च उचलतात, पुढच्या पिढीसाठी पुढची नवीन मुलं येतात त्यांच्यासाठी ते करतात. तर नुसतं आरक्षण मिळून आपल्याला फायदा नाही, आपल्याला ह्या गोष्टी सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे की आपला समाज जो आहे तो पुढे जाणार असेल, आपली मुलं, आपलं भविष्य जे आहे त्यांना पुढे जायचं असेल तर आपल्याला त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींवरती फोकस करून एकत्र यायला लागेल. जगभरात मराठा समाज पसरलेला आहे, जगभरामध्ये पोहोचलेले आहेत आपले लोक, अमेरिका असो, ऑस्ट्रेलिया असो, युरोप असो, सगळीकडे आहे. त्यांची जर योग्य प्रकारे आपण सर मदत घेऊ शकलो तर नक्कीच जागतिक पातळीवरती नक्कीच आपण भारत वाचवला हे आपण अभिमानाने सांगतो, पण आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा कळलं पाहिजे की मराठा समाजाने भारत वाचवण्यात कायमस्वरूपी योगदान दिलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला हे करावं लागेल की जागतिक पातळीवरची आपल्याला एक संस्था निर्माण करावी लागेल. जसं मला शेअर मार्केटचा उल्लेख केला सूर्य साहेबांनी, जसं मी सांगितलं की माझे कॉमर्सचे क्लासेस होते, शाळेच्या मुलांना, कॉलेजच्या मुलांना आम्ही शिकवायचो. 11वी 12वी MCOM CA MBA सगळ्यांना माझा अकाउंट्स आणि टॅक्सेशन हा विषय शिकवायचो. पण असं झालं एकेका वेळेला की कॉलेजच्या मुलांना 11वी 12वीला शेअर मार्केट हा विषय होता आणि मी मराठी मध्यमवर्गातला मुलगा, आपल्याला काय माहित नसतं, आपण त्यामधून घाबरतो, बोलून जातो. पण मला शिकवायचं आहे तर मला ते शिकणं आवश्यक आहे. तर मी जाऊन शिकलो, शेअर मार्केटचे कोर्सेस केले, पुस्तकं वाचली आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की मराठी मीडिया जो आहे, प्रसार माध्यम जे आहेत, वर्तमानपत्र आणि चॅनल जी आहेत, त्यांनी शेअर मार्केटबद्दल खूप मोठी नकारात्मकता निर्माण करून ठेवलेली आहे आपल्या समाजात. आता एक साधं वाक्य असतं की शेअर मार्केट कोसळलं किती वेळा सांगतो तुम्हाला येऊन 5 लाख कोटीचं नुकसान झालं आणि आपण ऐकतो आणि आपण घाबरतो. 5 लाख कोटींचं नुकसान झालं. एक लक्षात घ्या, 5 लाख कोटी कुठेही हवेत गायब होत नाही, कुठेही समुद्रात बुडवले जात नाही, ते एका खिशातून दुसऱ्या खिशात गेलेले असतात. इतकं साधं सोपं गणित असतं. आणि जसं शेअर मार्केट कोसळतं तसं शेअर मार्केट वाढतं. म्हणजे जर 1000 पॉईंटने पडलं असेल तर ते 1000 पॉईंटने, 2000 पॉईंटने, 3000 पॉईंटने वाढतं. आणि जे ज्यावेळी वाढतं त्यावेळेला तुम्हाला कुठलेही वर्तमानपत्र, कुठलेही मराठी न्यूज चॅनल हे सांगायला येत नाही. त्यावेळी मला जाणवलं की आपल्याला मराठीमध्ये जर योग्य प्रकारे उद्योजकता वाढवायची असेल, गुंतवणुकीमधून आपल्याला पुढे जायला, आपला आर्थिक विकास करायचा असेल तर अर्थसंकेतसारखं मला वर्तमानपत्र चालू करावं लागेल. म्हणून मी ते चालू केलं. माझं उद्दिष्ट हे आहे की मराठी माणसांना आणि मराठा समाजाला आर्थिक उन्नती कशी झाली पाहिजे यासाठी आम्ही काम करतो. तो शेअर मार्केटमध्ये मी जे सांगितलं की पैसे गुंतवणं आवश्यक, किती जण शेअर मार्केट गुंतवतात जरा हात वर करा. कळलं? पुन्हा एकदा गोंधळ तिकडेच आहे आपला. 250-300 लोकांमध्ये आपण एक 5 ते 10 लोक आहोत जे गुंतवत आहेत. एक लक्षात घ्या, शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणं आणि ट्रेडिंग करणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. ट्रेडिंग इज डिफरंट, इन्व्हेस्टमेंट इज डिफरंट. जशी आपण मालाची खरेदी विक्री करतो, तुमच्या दुकानासाठी तुम्ही मालाची खरेदी विक्री करता त्याला ट्रेडिंग म्हणतात. जर तुम्ही सोनं विकत घेतलं, जमीन विकत घेतली, घर विकत घेतलं आणि ते ठेवून दिलं काही वर्षांसाठी तर त्याला गुंतवणूक म्हणतात. एक छोटंसं उदाहरण देईन, काही लोकांना माहिती पण असेल की 1980 साली एक शेअर होता 100 रुपयाला. किती रुपयाला होता? 100 रुपयाला. तुम्ही समोरून बोलत गेलात ना तर मला बरं पडेल, सांगायला मजा येईल, नाही तर असं वाटेल की मी बडबडतो काहीतरी. तर 100 रुपयाला एक शेअर होता 1980 साली. तर 10,000 रुपयाला आपल्याला किती शेअर मिळतील? 100 रुपयाचा शेअर असेल तर 10,000 रुपयाला किती शेअर मिळतील? पटकन, गणित इतकं खर्च आहे का? 100 शेअर मिळतील. तुमची गुंतवणूक आहे 1980 साली 10,000 रुपये. किती? फक्त 10,000 रुपये. त्या कंपनीच्या वस्तू आपण आजही वापरतो आणि तिने सुरुवात जी केली होती त्यानंतर ती खूप मोठी झाली. आजच्या तारखेला त्या 10,000 रुपयाची व्हॅल्यू किती आहे? कोण अंदाज सांगू शकेल? बोला, किती झाली असेल? त्या 10,000 40-45 वर्षामध्ये त्या 10,000ची किंमत किती झाली असेल? 80 लाख ते 1 करोड म्हणतात. 1 करोडच्या वरती पण बोलताय? बोला. MRF उदाहरण आहे, पण ह्याची व्हॅल्यू किती झाली असेल 10,000ची? मोर दॅन 100 करोड. आपण बोलायला पण घाबरतो. गंमत अशी आपली. 500 कोटी. किती? किती? बोला. बोलायला 10,000 रुपये गुंतवणूक करून ठेवली होती त्यांनी, ते बघितले पण नाही काय झालं असेल त्या शेअर्सचं. ही कंपनी आहे विप्रो. कुठली? विप्रो. आपल्या घरातल्या वस्तूंपासून
IT मध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये, बऱ्याच गोष्टींमध्ये विप्रो काम करतं. 500 कोटी रुपये, 10,000 रुपये फक्त गुंतवून ठेवले. तुम्ही सोन्यामध्ये गुंतवले असेल, जमिनीमध्ये गुंतवले तरी पण त्याची किंमत इतकी झालीच नसती. हे एक उदाहरण नाहीये. जर त्यांनी MRFचं सांगितलं, MRFचा एक शेअर आजच्या तारखेला 1.25 लाख रुपये एक शेअर. किती? तुम्हाला माहिती आहे MRFचा ब्रँड अँबॅसेडर कोण होता गेल्या 5-10 वर्षापूर्वी? तो तुम्हाला बॅट टाकून दाखवत होता MRF तुमचा आवडता. तर तो तुम्हाला बॅटवरती MRFचा लोगो दाखवून सांगत होता शेअर विकत घ्या, शेअर विकत घ्या. त्यावेळेला त्याची किंमत किती होती? 10,000, 15,000. किती होती? 10,000, 15,000. आता हल्ली 10-15 वर्षापूर्वी आता त्याची किंमत 1.25 लाख, 1.5 लाख झालेली. जी मॅगी आपण खातो, मी नाही खात, बरेच जण खातात, तर मॅगी कोणाची आहे ती? मॅगी नेसले जवळपास 200-300 प्रोडक्ट्स आहेत, वेगवेगळे प्रोडक्ट आपण खात असतो. त्याची पण किंमत किती आहे? 10,000च्या आसपास एका शेअरची किंमत आहे. म्हणजे आपल्या रोजच्या वापरलेल्या ज्या वस्तू आहेत, ज्या आपण वापरतोय, त्याच वस्तूंचे आपण शेअर्स विकत घेणं आवश्यक असतं. आता तिथे बरेच जण सदन कुटुंबातील असतील तर त्यांच्याकडे डाग आवाज करणारी 2 व्हीलर आहे, बुलेट, बरोबर? किती रुपयाला मिळते ती? 4-5 लाख रुपये. आता कितीतरी वाढली किंमत त्याची. त्या कंपनीचं शेअर आयशर मोटर्सची ती 3-4 हजार रुपयाला चालू आहे. ज्या बँकेत आपण पैसे ठेवतो, स्टेट बँक, HDFC बँक, ICICI बँक, बँक ऑफ बरोदा, तुम्ही ज्या नॅशनलाइज बँकेची नावं घ्याल, पंजाब नॅशनल बँक, या सगळ्या बँका लिस्टेड कंपन्या आहेत. जर त्या बँकांमध्ये आपण सेव्हिंग अकाउंट काढू शकतो, FD ठेवू शकतो आणि आपल्याला माहिती आहे की पैसे बुडणार नाहीत. पण तुम्हाला गंमत माहिती आहे का? किती जणांना माहिती आहे, मला माहिती नाही. जर ह्या नॅशनलाइज बँका बुडाल्या, बुडू शकतात त्या, असं समजू नका की बुडणार नाही. पतसंस्था बुडतात तशा नॅशनलाइज बँका पण बुडू शकतात. तर तुमचे 5 लाख असो नाही तर 5 कोटी असो, तुम्हाला किती पैसे मिळणार माहिती आहेत का? किती? नाही, वाढवले जातात. 5 लाख केले. किती? जर ह्या बँकेमध्ये बुडाल्या आणि तुमचे 5 लाख असो किंवा 5 कोटी असो किंवा 50 कोटी असो बँकेमध्ये, फक्त RBIने इन्शुरन्स दिलेला आहे 5 लाखाचा. 5 लाख रुपये तुम्हाला फक्त मिळतील. नंतर त्यांचे असेट्स वगैरे विकून जो काय पैसा रिकव्हर होईल तो प्रति होईल. आणि त्यावेळेस आपल्याला माहिती आपल्या भारतामध्ये काय परिस्थिती असते. जेवढ्या विश्वासाने तुम्ही त्यांच्याकडे सेव्हिंग अकाउंट आणि FD काढताय, तेवढ्याच विश्वासाने तुम्हाला शेअर्स विकत घ्यायचे. शेअर्स मिळतात की त्याला खूप महाग शेअर्सची गोष्ट सांगितली तुम्हाला. अशोक लेलँड मी 25 रुपयाला घेतला होता 12-13 वर्षापूर्वी, 25 रुपयाला. आज जवळपास 100-150 रुपये किंमत चालू आहे. सीएट टायर मी घेतला होता 100 रुपयाला, आज 3,000च्या आसपास किंमत चालू आहे. मी स्वतः घेतलेले आहेत. मी जसं मी सांगितलं की मी मध्यमवर्गीय मराठी घरातलं, माझ्या घरातल्यांना हा गंधच नाही किंवा आजूबाजूला मित्रांना पण काही हा गंध नाही की शेअर मार्केट काय असतं, कशासाठी करायचं. तर सुरुवात म्हटले की भीती असते की आपल्याला घाबरवलं जातं की तुम्हाला सगळं देशोधडीला लागाल, नुकसान होईल तुमचं. तर असं नाहीये. किती जण SIP करतात म्युच्युअल फंड मध्ये? जरा हात वर करा. म्युच्युअल फंड मध्ये तरी पण अजून कमी आहे आपल्याकडे. म्युच्युअल फंड काय करते? म्युच्युअल फंड सुद्धा शेअर्स मध्ये आणि काही सरकारी रोख्यांमध्ये पैसे गुंतवते. पण त्याऐवजी तुम्ही स्वतः गुंतवणूक केली तर, जसं मी विप्रोचं एक उदाहरण दिलं, 40-45 वर्षांनी तुम्हाला इतके कोटी मिळाले. तेवढे जरी नाही मिळाले तर खूप एक्सट्रीम झाले. का ते काय झाले एवढे? कारण भारताची प्रगती त्या प्रमाणात झाली गेल्या 40-45 वर्षात. गावांची शहरं झाली, शहरांमध्ये मोठमोठे ब्रँड आले, लोकांची वस्तू विकत घेण्याची क्षमता वाढली. ही का वाढली माहितीये का? 90 मध्ये जेव्हा आपलं ग्लोबलायझेशन झालं, मनमोहन सिंगांनी जेव्हा आपली अर्थव्यवस्था जगासाठी ओपन केली, तेव्हा प्रत्येक घरात पैसा आला, प्रत्येकाच्या खिशात पैसा आला आणि तो पैसा अर्थव्यवस्थेमध्ये गेला. आणि तो पैशामुळे प्रत्येकाचा खर्च करण्याची ताकद वाढली आणि मग पैसा वाढत गेला, अर्थव्यवस्था वाढत गेली, त्याच्यामुळे शेअर्स वाढत गेले, त्यामुळे या कंपन्या वाढत गेल्या. पण लक्षात घ्या, आज शेअर मार्केटमध्ये किती टक्के लोकसंख्या पैसे गुंतवते? आता हे बघितलं तुम्हाला लक्षात आलं असेल ना. 200 पैकी 10 जण आहेत, म्हणजे किती? 5%. किती? फक्त 5% लोकसंख्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करते आहे. प्रगत देशांमध्ये, युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये तिथे 60 ते 70% लोक शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात. लॉंग टर्म साठी मी गुंतवणूक लावतो. पुन्हा ट्रेडिंग हा विषय पूर्ण वेगळा असतो. ट्रेडिंग मधून नुकसान होतं, ट्रेडिंग मधून नुकसान होऊ शकतं, 100% खरं आहे.
कारण ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागतो, त्याचं ज्ञान घ्यावं लागतं आणि त्यानंतर तसं नाही केलं, थोडं जर ऐकून केलं तर नक्कीच नुकसान होतं, 100% नुकसान होणार आहे त्याचं. पण गुंतवणूक करायची असेल जसं तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवताय 5,000 10,000, तसे तुम्ही शेअर मार्केटमध्ये दर महिन्याला 5,000 10,000 गुंतवू शकता. 100 रुपयाचा शेअर आहे, 200 रुपये शेअर आहे, 500 रुपये शेअर आहे. स्टेट बँकेचा शेअर 800च्या आसपास आहे. 800 रुपयाला स्टेट बँकेचा शेअर आहे, 10 शेअर घेतले दर महिन्याला तुम्हाला नक्कीच लॉंग टर्म साठी फायदा होऊ शकतो. जर आयुष्यात मोठं उदाहरण दिलं, बरेच शेअर आहेत असे की जे तुम्ही घेऊ शकता. बजाज फिन्सर्व आहे, ज्याच्याकडून आपण कर्ज घेतो, त्यांचं व्याज भरून भरून आपण त्यांना मोठं करतोय. मॅगी खाऊन खाऊन आपण त्या कंपन्यांना मोठं करतोय. बुलेट विकत घेऊन आपण त्या कंपन्यांना मोठं करतोय. मारुतीच्या गाड्या विकत घेऊन आपण त्यांना मोठं. मारुतीचं शेअर 16,000 रुपयाला एक शेअर. लक्षात घ्या ही गोष्ट. आपण जर त्या कंपन्यांमध्ये विश्वास ठेवतोय, आपण त्या वस्तू उद्यापासून वापरणं बंद करणार नाही आहोत. भारतातले करोडो लोक त्या वस्तू उद्यापासून वापरणं बंद करणार नाहीत, तर त्या कंपन्या नक्कीच मोठ्या होणार आहेत. पण आपण त्यांचा भाग होणार आहोत का? त्यांच्या वेल्थ क्रिएशनचा आपण भाग होणार आहोत का? तर त्यासाठी तुम्हाला सुरुवात करावी लागेल. जिथे कुठे जमेल ज्या चांगल्या तज्ञांशी बोला, पण गुंतवणुकीसाठी जायचंय. ट्रेडिंगचा विषय मी करत नाहीये. आजकाल लोक ते फ्युचर अँड ऑप्शन करतात, फॉरेक्स करतात, क्रिप्टो करतात. तर लक्षात घ्या, ह्या गोष्टी नाही करायला. आपल्याला लॉंग टर्म साठी गुंतवणूक करायची. अजून एक सोपी गुंतवणूक सांगतो तुम्हाला. सोनं घेतो आपण सगळेजण, आता दसरा आलाय, सोनं विकत घेऊ जाऊन. तर सरकारने सोवेरियन गोल्ड बॉन्ड नावाचा प्रकार काढले. किती जणांना माहिती आहे सोवेरियन गोल्ड बॉन्ड? सोवेरियन गोल्ड बॉन्ड किती जण इन्व्हेस्ट करतात? पहिले आपल्याला हे सुद्धा माहिती नाही की सोवेरियन गोल्ड बॉन्ड म्हणजे सरकारची गॅरंटी असलेली आपल्याकडे सोनं आहे, पण ते सोनं आपल्याला डिजिटल मध्ये मिळतं. आपल्याला फिजिकल घरी आणून ठेवायची गरज नसते त्याला. त्याच्यात अजून एक बेनिफिट काय माहिती आहे? तुम्ही जे घरी आणून ठेवलेलं सोनं आहे त्याचा रिस्क आहेच, पण तिथे तुम्हाला रिटर्न नाही मिळत. जर तुम्ही सोवेरियन गोल्ड बॉन्ड विकत घेतला तर त्याला वर्षाला 2.5% व्याज देतं सरकार. किती देतं? 2.5% व्याज. आम्ही जवळपास कोरोनाच्या मागे पुढे 4-5 वर्षापूर्वी पैसे गुंतवले सोन्यामध्ये, सोवेरियन गोल्ड बॉन्डमध्ये. तेव्हा किती किंमत होती? 4,000 रुपये. आज त्याची किंमत आहे 11,000 रुपये. गेल्या 5 वर्षात दुप्पट तिप्पट झालेले आहे ते सोनं. आणि व्याज मिळतं तुम्हाला मिळणारच आहे. 7 ते 8 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो त्याच्यामध्ये. गंमत अशी आहे की आपण काय करतो, आपण ठराविक जे चाललंय रोजचं त्याच्यातच अडकलेलं आहे, तेच बघत जगतोय. बँकेत एफडी टाका, जमीन घ्या, सोनं घ्या, बस झालं. त्याच्या पलीकडे आपल्याला बघायचं नाही, त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, ह्या सगळ्या गुंतवणुकीमध्ये आपल्याला जायचंय. तर माझी विनंती राहील की तुम्हाला जास्तीत जास्त प्रकारे प्रयत्न करा की ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही जाऊ शकाल. आता जे शेअर मार्केटची मी एक बाजू सांगितली तुम्हाला गुंतवणुकीची, तर मुळातच आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत नाही आहोत. त्याच्यामुळे आपल्याला माहितीच नाही की शेअर मार्केटमधून आपल्याला भांडवल उभं करता येतं. आपण इथे व्यवसाय किती जण, उद्योजक किती जण, जरा हात वर करा उद्योग व्यवसाय करणारे. ठीक आहे. सो एक लक्षात घ्या, आपल्याला व्यवसाय चालवायला भांडवल लागतं. व्यवसाय जसा वाढत जातो, मोठा जातो, तसा अजून भांडवल लागतं. मग आपण काय करतो? इथून कर्ज घे, तिथून कर्ज घे, घर गहाण ठेव, सोनं गहाण ठेव आणि व्यवसाय. तर असं नसतं. आज रिलायन्स असो, टाटा असो, बिर्ला असो, हे सगळे कशामुळे मोठे झाले? ह्यांनी स्वतःच्या कंपनीमध्ये आपल्यासारख्या सामान्यांना भागीदार म्हणून घेतलं. आणि ते कसं घेतलं? शेअर मार्केटच्या माध्यमातून घेतलं. त्यांनी आपले शेअर आपल्यासारख्या सामान्यांना विकले, आपल्याकडून करोडो रुपयाचं भांडवल उभं केलं. लक्षात घ्या, 100 कोटी लोकसंख्या आहे, प्रत्येकाने 10 रुपये दिले तर तुमचे 1000 कोटीचं भांडवल उभं राहतं. असे ते लाखो कोटी उभे करतात. त्या लाखो कोटीचं भांडवलावरती त्यांनी त्यांचे व्यवसाय मोठे केले. आणि जे त्याचे सहभागी झाले ते सगळे करोडपती झाले. जे मी तुम्हाला विप्रो आणि इतर उदाहरणं दिली की जे त्यांचे पार्टनर झाले. आज माझ्याकडे रिलायन्सचा शेअर आहे, सीएटचा शेअर आहे, अशोक लेलँडचा शेअर आहे. मी त्या कंपनीचा मालक आहे त्या शेअर्स पुरता. तर तुम्हाला ही संधी मिळते की तुम्ही सुद्धा त्या कंपनीचे मालक व्हाल आणि जो काय नफा होईल त्या नफ्याचा हिस्सा तुम्हाला मिळेल. कशा प्रकारे तुम्ही श्रीमंत होणार आहात? अशा प्रकारे तुम्ही नक्कीच 100% श्रीमंत होणार आहात की अशा प्रकारे तुम्ही स्वतः त्याचे शेअर विकत घेतले. आता ज्यांना भांडवल उभं करायचंय तर एसएमई लिस्टिंग म्हणून नवीन प्रकार गव्हर्नमेंटने चालू केला होता 10 वर्षापूर्वी. जवळपास 1000 कंपन्या लिस्टेड आहेत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. बीएससी आणि एनएससी मध्ये किती जण गेले? जरा हात वर करा. आतमध्ये बिल्डिंगच्या तो आमच्याच कार्यक्रमाला आहे. सो मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी बरोबर. आणि आम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज वाढायला सुद्धा गेलेलो नाही. अर्थसंकेत आणि अमित बाबे, रचना बाबे हे लोक पहिले आहेत ज्यांनी सर 1000 मराठी लोकांना बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये पहिल्यांदा नेलं.
आणि त्यातील गंमत सांगेन तुम्हाला, जे मोठमोठे ब्रँड आहेत, चितळे असो, वामन पेठे असो, बेडेकर असो, हे सगळ्यांना सुद्धा आम्ही पहिल्यांदा तिथे नेलं आणि त्यांना दाखवलं काय असतं. त्याच्यानंतर एक सक्सेस स्टोरी की माधव बागने SME लिस्ट करून 22 कोटीचा फंड रेज केला. ज्यावेळेला त्यांनी फंड रेज केला होता त्यावेळेला 70 रुपयाला तो शेअर इश्यू केला होता. आज त्याची किंमत 250-300 रुपये गेल्या 4 वर्षात, कोरोनाच्या दरम्यान त्यांनी केला होता. सो त्यांच्या कंपनीचं व्हॅल्युएशन सुद्धा झालं 300-300 कोटी. आपल्याला व्हॅल्युएशन हा भाग पण कळत नाही, कंपनीचं व्हॅल्युएशन कसं होतं. शार्क टँक बघितलं तुम्ही लोकांनी? शार्क टँक बघा, शार्क टँक मध्ये तुम्हाला व्हॅल्युएशन काय असतं, शेअर्स कसे स्वतःचे द्यायचे असतात, दुसऱ्यांना भागीदार करून घेणं आवश्यक असतं. मीच माझा बिझनेस चालवणार, मीच सगळं काय करणार असं नाही होत. आज मी असे बरेच लोक बघितलेले सर, त्यांचं टर्नओव्हर 25 कोटी, 50 कोटी, 100 कोटी, पण त्यांची पुढची पिढी त्याच्यात इंटरेस्टेड नाही. ते अमेरिकेत गेले, ऑस्ट्रेलियात गेलेले, तिकडे जाऊन नोकऱ्या करतात आणि इथे 50 कोटीचा धंदा आहे, 100 कोटीचा धंदा आहे, तो पुढे चालणार नाही. तो व्यक्ती गेला की त्यानंतर तो बंद पडेल. तशा लोकांना सुद्धा गाईड करतो आम्ही की तुम्ही लिस्ट करा. तुम्ही जर कंपनी लिस्ट केली तर ती कायमस्वरूपी चालणार आहे. आज टाटाला किती वर्ष झाली माहिती? 150 वर्ष झाली. ज्यांनी स्थापना केली होती त्यांच्या नंतरच्या 4 पिढ्या गेल्या, पण ती कंपनी चालू आहे. तर तुमच्या पुढच्या पिढ्यांना इंटरेस्ट नसेल कंपनीमध्ये येण्याचा, नको येऊन दे. तुम्ही लिस्ट करा, MD बसवा, CEO बसवा कंपनीवरती, त्यांना डायरेक्टर करा. तुमचा दर वर्षाला 5 कोटीचा प्रॉफिट घरी येतो. हे महत्वाचं आहे. हे आपल्याला कळत नाही, आपण कधी त्या गोष्टींकडे लक्ष दिलेलं नाही. जसं मी म्हटलं की आम्ही BSC ला कार्यक्रम जो केला तर ते करण्याचं उद्दिष्ट होतं आमचं महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड हा कार्यक्रम आम्ही केला. आपण म्हणतो टाटा, ऍपल, सॅमसंग, ह्या गोष्टी आपण ब्रँड बघतो. मराठी उद्योजकांचे पण ब्रँड आहे आणि आम्हाला ठणकावून ते दाखवायचे लोकांना की मराठी उद्योजकाचा ब्रँड आहे. ह्यासाठी आम्ही महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड हा कार्यक्रम केला. त्याच्यामध्ये आम्ही 1 महिना वोटिंग घेतलं लोकांचं. लोकांना सांगितलं की तुम्ही सांगा की तुम्हाला कसं त्यांच्या स्टोरी लोकांपर्यंत पोहोचवल्या. बरेच असे ब्रँड आहेत की लोकांना माहिती नसतात की ते मराठी उद्योजकांचे ब्रँड आहेत. तर ते लोकांना कळावं आणि मराठी ब्रँड आहे हे लोकांना कळू यासाठी महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड कार्यक्रम केला. तो कार्यक्रम आम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये केला आणि तुम्हाला सांगतो तर 2 लाख रुपये भाडं आहे हॉलचं. 2 लाख रुपये भाडं आहे. ते आमच्याकडून भाडं घेतलं, त्यांनी कॉम्प्लिमेंटरी दिला आम्हाला की तुम्ही इतक्या लोकांना आणताय, आमच्यासाठी पण चांगलं की ते लोक लिस्ट करतील. तर अशा तुम्ही मराठी लोकांना घेऊन येत आहे. शंकर जाधव म्हणून स्ट्रॅटेजी हेड होते, अजय ठाकूर म्हणून MD होते, त्यांनी आम्हाला मदत केली की तुम्ही भाडं नका करू, आम्ही तुमच्यासाठी कॉम्प्लिमेंटरी देतो, तुम्ही ते कार्यक्रम करा, लोकांना आणा. आम्ही जवळपास 5 कार्यक्रम आतापर्यंत केलेले आणि अजून पण एक आता आपल्या मित्राचा निलेश मोरेचा कार्यक्रम आहे 14 ऑक्टोबरला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला, की तुम्हाला फंड रेज करायचं असेल लोनच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातून तर तिथे 14 ऑक्टोबरला तो कार्यक्रम होणार आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला. पहिल्यांदा येण्याची संधी मिळेल, ती आले नसेल त्यांना. आणि ज्यांना फंड रेज करायचं आहे, कर्ज कसं मिळतं, गव्हर्नमेंटच्या योजना काय आहेत त्याचं समजून घ्यायचं असतील तर तुम्हाला त्या माध्यमातून तिथे माहिती मिळू शकते. आता कोरोनामध्ये काय झालं होतं, 2020 मध्ये कोरोना आला. आम्हाला बऱ्याच जणांचे फोन यायचे की सर आम्हाला आत्महत्या करायची वाटते, आमचं काम नाही होतं, कारण सगळ्यांचंच हालत खराब झाली होती. पण त्यावेळेला मला विचार आला की लोकांना पुन्हा प्रेरणा मिळावी म्हणून काय करता येईल. तर जसं नोव्हेंबर-डिसेंबर आला तर आम्ही जसा महाब्रँड कार्यक्रम केला होता, ह्या सगळ्यांच्या सक्सेस स्टोरी होत्या. वामन पेठे 110 वर्ष जुना ब्रँड आहे, बेडेकर 110 वर्ष जुना ब्रँड आहे. म्हणजे इंग्रजांच्या काळापासून चाललेले बिझनेस आहेत मराठी माणसांचे. पण गंमत अशी आहे सर की जसं आपण म्हणतोय मराठा फार कमी आहेत, मॅक्सिमम ब्राह्मण लोक आहेत जेवढे बिझनेस आहेत त्याच्यात. म्हणजे ओपनली सांगावं लागतं मला की आपली लोक फार कमी आहेत. म्हणजे सह्याद्री फार्म्स एक आहे, शिंदे साहेब आणि असे थोडेफार लोक की यांच्याकडे खरोखर आपण बघू शकतो, पण फार कमी लोक आहेत. तर ह्या लोकांनी 100 वर्ष कसा व्यवसाय चालवला, त्यावेळेला सुद्धा त्यांना अडचणी आल्या असतील. त्यावेळेला प्लेग आला होता 100 वर्षापूर्वी, त्यावेळेला माणसं पटापटा मरत होती, पण त्यावेळेला ते टिकले, मोठे झाले. तर त्या त्यांच्या सक्सेस स्टोरी लोकांपर्यंत पोहोचवाव्या आणि ते कसे तरले ते कसे पुढे गेले लोकांना कळावं यासाठी आम्ही हेलिकॉप्टरमध्ये पुस्तकाचं प्रकाशन केलं. विकोचे संचालक आहे संजीव पेंढारकर, त्यांच्या हस्ते ते पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि बऱ्याच मीडियाने ते उचललं. आणि त्याच्या 2 महिन्यानंतर आम्ही सर रायगडावरती शिवाजी महाराजांच्या समोर पुस्तकाचं प्रकाशन केलं, दुसऱ्या भागाचं. MPS जे म्हात्रे सर आहेत त्यांच्या हस्ते, की पुन्हा एकदा आपल्याला उभारी घ्यायची, पुन्हा आपल्याला भरारी घ्यायची. या उद्देशाने आम्ही हेलिकॉप्टरने पुस्तक प्रकाशन केलं आणि नंतर आम्हाला कळलं की तो एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे की अशा प्रकारे कोणीच आधी काही विचार केलेला नव्हता. आता माझी पत्नी ते आलेली आहे रचना बागवे, तिने 365 दिवस 365 इंटरव्ह्यू घेऊन वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे. तर आमचं उद्दिष्ट हेच असते की आपण खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही टाळ्या वाजवा, पण फक्त माझ्यापुरता टाळ्या नका वाजवू. उद्या तुमच्या सगळ्यांसाठी तुला टाळ्या वाजवल्या पाहिजे सगळ्यांनी, आणि तुम्हाला काम करायचं, मेहनत करायचं. सरांनी मागाशी ई बुकचा उल्लेख केला होता, तर मी मे बी थोड्या वेळ पॅम्पलेट सुद्धा डिस्ट्रीब्यूट करेन तुम्हाला. AI असो,
फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, लिंक्डइन असो, व्हॉट्सअप असो, या सगळ्यांवर स्वतः व्यवसाय कसा प्रमोट करायचा, त्याचे ई बुक्स आहेत 99 रुपयाला आहेत, फंड कसा रेज करावा, सरकारी योजना कशा आहेत त्याचं एक बुक आहे, भांडवलाची किल्ली ती 199 रुपयाला. ई बुक सगळे आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. कोणाही लागलं असेल तर मला नक्की सांगा. जसं तो हा ब्रँडचा उल्लेख केला तर लवकरच आम्ही महाराष्ट्र लोकप्रिय ब्रँड आता पुन्हा लॉन्च करतोय. चांगले ब्रँड असतील, संपूर्ण महाराष्ट्रावर तुम्हाला पोहोचायचं असेल, तुमचं नाव पोहोचवायचं असेल तर महाब्रँडची सुरुवात का झाली तर सांगतो मी तुम्हाला की जगामध्ये सगळ्यात जास्त बोलणारा शब्द कुठला माहिती आहे तुम्हाला, पण सांगू शकेल जगामध्ये सगळ्यात जास्त बोललेला जाणारा शब्द कुठला आहे? आई नाही, मदर नाही. 2/3 लोक ख्रिश्चन आहेत जगामध्ये, पण मदर हा सुद्धा, मॉम हा सुद्धा शब्द नाही. कोक हा शब्द आहे. कुठला आहे? कोक. कोका कोला जो आपण पितो ना, तो शब्द जगात सगळ्यात जास्त बोलला जातो, कारण सगळ्या देशांमध्ये ते विकले जातो. कोका कोला हा ऑलमोस्ट सगळ्या देशांमध्ये विकला जातो. आणि जर तुम्हाला फक्त कोक, काय फक्त कोक हा शब्द विकत घ्यायचा असेल तर त्यांच्या 200 देशांमधले जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत त्या विकल्यात तरी त्याच्या 10 पटीने फक्त तुम्हाला तो शब्द विकत घ्यायला लागेल. त्याला म्हणतात ब्रँड व्हॅल्यू. काय म्हणतात त्याला? ब्रँड व्हॅल्यू. ही ब्रँड व्हॅल्यू आपल्या लोकांना माहिती नाही की आपल्या व्यवसायाची एक ब्रँड व्हॅल्यू असतो. आपल्या टर्नओव्हर हा त्याच्याशी संबंधित नसतो. तुमच्या व्यवसायाला लोक कसं बघतायत, त्याचं परसेप्शन काय तुमच्याकडे बघण्याचं, त्याला म्हणतात ब्रँड व्हॅल्यू. ज्या व्यवसाय करतायत चांगला 1 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, त्या लोकांना मी विनंती करतो की तुम्ही तुमची ब्रँड व्हॅल्यू काढा. तर तुम्हाला कळेल की तुमची ब्रँड व्हॅल्यू 100 कोटीची पण असेल, पण तुम्हाला माहिती नाही की ती ब्रँड व्हॅल्यू काढायची असते, कॅल्क्युलेट करायची असते. आपण काय बघतो 5 कोटी टर्नओव्हर झाला तर माझी किंमत 5 कोटी, असं नसतं. ती ब्रँड व्हॅल्यू खूप वेगळी असते. उद्या जर तुम्हाला तुमच्याकडे कोण ऑफर घेऊन आला की आम्हाला तुमचा व्यवसाय विकत घ्यायचा आहे, तर ती ब्रँड व्हॅल्यू साठी तो पैसा देतो. तो तुमच्या असेटसाठी, तुमच्या जो काय ट्रेडिंग सेल होतोय त्याच्यासाठी देत नाही. त्या नावाची जी किंमत आहे त्या नावाच्या किंमतीसाठी पैसा दिला जातो. त्याच्यानंतर आता आपण बघतोय की महागाई वाढते. आता महागाई का वाढते तर त्याचं कारण काय माहितीये का? आपल्या देशात होत असलेली प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट. ह्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची किंमत मोजावी लागते. धडाधड सगळीकडे रस्ते बनतायत, ब्रिज बनतायत, एअरपोर्ट बनतायत आणि बरंच काय काय बनतंय. पण हे सगळं बनवण्यासाठी खर्च करावा लागतो. जसं आपण घरात एखादी वस्तू विकत घेतो त्याला पैसे लागतात, तसं देशाला सुद्धा त्याचे पैसे मोजावे लागतात. आणि ह्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमुळे कर्ज काढून तो काम करावं लागतंय. आज आपल्या प्रत्येकावरती कर्ज आहे देशाचं. आपण किती आनंदी असलो, आपला स्वतःचा किती पॉझिटिव्ह कॅश फ्लो असला, पगार असला, इन्कम असला, तरी आपल्या सगळ्यांवरती त्या देशाने कर्ज करून ठेवलेलं आहे. किती लाखांचे ते माहिती नाही, आता मला कॅल्क्युलेशन कल्पना नाही. तर प्रत्येकावरती पर कॅपिटा लोन आहे. जसं पर कॅपिटा इन्कम असं प्रत्येकाचं काही उत्पन्न असतं तसं आहे. तर हे इन्फ्रास्ट्रक्चर जे डेव्हलप होते त्याच्यामुळे ती महागाई वाढत जाणार आहे. तर त्याच्यामुळे आता हे लक्षात घ्या, तर महागाई वाढत असेल तर तुम्हाला तुमचं उत्पन्न वाढवायला लागणार आहे. आणि उत्पन्न असं नाही वाढणार आहे की अचानक उद्यापासून तुमचा पगार डबल होईल, तुमचा सेल्स डबल होईल, बिझनेस डबल होईल. त्यासाठी तुम्हाला गुंतवणूक जसं मी सांगितली मगाशी त्या प्रकारे तुम्हाला ती करावी लागणार आहे. तुम्हाला एक विनंती करेन, 2 मिनिटातच संपवतो. ही अर्थसंख्येचे YouTube चॅनल आहे, त्याला फॉलो करा. जी मी तुम्हाला मोठमोठी नावं सांगितली ते सगळ्यांचे विनामूल्य मार्गदर्शन त्याच्यावरती उपलब्ध आहे. वेगवेगळ्या व्यवसाय विषयांवरती, शेअर मार्केट, गुंतवणूक, उद्योजकता, ह्या सगळ्या विषयांवरती मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मार्गदर्शन उपलब्ध आहे. अर्थसंख्येचं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे. तुम्ही व्हॉट्सअपमध्ये जाऊन अपडेटमध्ये अर्थसंख्येत शोधलं तरी तुम्हाला ते ऑटोमॅटिकली मिळते. आणि मला तुम्हाला लिंक द्यायची गरज आहे. अर्थसंख्येचं व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याला तुम्ही फॉलो करा. अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो की आता रचना मागच्या 2 वर्षापूर्वी जागृती यात्रेला गेली. जागृती यात्रा किती जणांनी ऐकलेली? जागृती यात्रा माहिती आहे कोणाला? जागृती यात्रा सर एक ट्रेन जर्नी आहे. 15 दिवस भारत देशातल्या 500 लहान मोठ्या उद्योजकांना घेऊन 15 दिवस ती ट्रेन भारतभर फिरते. जागृती यात्रा म्हणून म्हणतात तिला. आता त्याचं रजिस्ट्रेशन चालू आहे, क्लोज पण झालं असेल. तर रचनाला तिथे बोलवलं होतं गाईड म्हणून. आपण बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नाही जगात काय चाललेलं आहे. 15 दिवस ट्रेनमध्ये राहायचं असतं तर तुम्हाला सगळ्या चांगल्या चांगल्या उद्योजकांना भेटवतात, चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवतात. आणि 15 दिवस ते घेऊन फिरतात. जवळपास 25-30 हजार लोक अप्लाय करतात आणि फक्त 500 जणांना निवडलं जातं. त्या संदर्भात मी तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की संपर्क साधा. आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल गाईड करू. आणि जाता एवढंच सांगेन की हे जे आपलं चालू आहे तर त्याचा प्रॉब्लेम असा होतोय की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, सोशल मीडिया युनिव्हर्सिटी, इथून आपण ग्रॅज्युएट झालेलो. म्हणजे मी मुंबई विद्यापीठातून जसा ग्रॅज्युएट झालेलो आहे 4 डिग्री माझ्याकडे. आणि निवेदकांचे एक ऍक्च्युली आभार मानेन मी
ते मला बऱ्याचदा ॲडव्होकेट म्हणताय, तर मी घेतलंय ॲडमिशन 3-4 वर्षात ॲडव्होकेट तुम्ही लाईव्ह नाव आपण, तर तुमच्या हातात आभार की तुम्ही अगोदर डिक्लेअर करून टाकलं मला ॲडव्होकेट. तर तुम्हाला विनंती राहील की सोशल मीडिया युनिव्हर्सिटीचं ग्रॅज्युएशन करू नका. चित्रपटांमधून इतिहास जो दाखवला जातो तो ठराविक असतो, तो अल्टर केलेला असतो, तो बदललेला असतो, तो खरा नसतो. जर तुम्हाला इतिहास शिकायचा असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. जर तुम्हाला देशात काय चाललंय हे बघायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. कोणीही काही फॉरवर्ड केलं आणि ते तुम्ही ढकलत गेलात तर पुढे तुम्हाला त्रास होईल. एक गंमत सांगतो, मराठीमध्ये एक शब्द आहे अराजक. किती जणांना अराजक हा शब्द माहिती आहे? अराजक हा शब्दाचा अर्थ माहिती आहे का आपल्याला? अराजक या शब्दाचा अर्थ आहे की ज्याच्या परिस्थिती पूर्ण हाताबाहेर गेलेली आहे, कोणतेही सरकारी नियंत्रण नाही, कुठलंही नियंत्रण नाही. तर त्या अराजक शब्दावरून अराजकीय असा शब्द येतो. काय तो? अराजकीय असा शब्द येतो. आणि हे जे लोक फॉरवर्ड करत सुटले अराजकीय पोस्ट, ते जेलमध्ये जाते. कळतं तुम्हाला? तुम्ही जे पुढे टाकताय ना धनाधन कुणीतरी फॉरवर्ड केलेले, अराजकीय नाही. जर राजकीय नसेल तर त्याला मराठीमध्ये शब्द आहे बिगर राजकीय. काय शब्द आहे? बिगर राजकीय. जर तुम्हाला राजकीय नाही असं जर म्हणायचं असेल तर काय म्हणायचं लागतं? बिगर राजकीय. अराजकीय याचा अर्थ काय की परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे आणि सगळीकडे युद्ध पेटले, सगळीकडे मारामारी झाली आणि तुम्ही चुकून ते पोस्ट टाकत असाल पुढे अराजकीय शब्द टाकून, तर तुम्हाला सरकार कधी जेलमध्ये टाकू शकतं. तर कृपया विनंती करतो सोशल मीडिया ग्रॅज्युएशन मध्ये थोडं बाहेर पडा, खऱ्या जगात या, आजूबाजूला फिरा, खरी माहिती घ्या आणि त्याच्यातून योग्य प्रकारे करा. काही गरज नाही प्रत्येक गोष्ट आपण पुढे टाकल्याची. एक लक्षात घ्या, आपण नागरिक आहोत. आपलं सगळ्यात पहिलं कर्तव्य आपल्या घरात आहे, आपल्या आई वडिलांसाठी, आपल्या मुलांसाठी. नंतर आपलं कर्तव्य आपल्या समाजासाठी. नंतर आपण देशात काय चाललंय ते बघू. देशाची काळजी घ्यायला आपण काय केलंय? सरकार नेमलेलं आहे. काय केलंय? नेमलंय ना? तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज फॉरवर्ड करून काही होणार नाही. तुम्ही जगाची काळजी करून काही होणार नाही. तुम्हाला माहिती आहे का पृथ्वीचं वर्ष आयुष्य किती आहे? 450 कोटी. पृथ्वी 450 कोटी वर्ष चालू आहे. माणसाचा माहित असलेला इतिहास 2 लाख वर्षाचा आहे. किती? माणसाचा माहित असलेला इतिहास अजून मे बी अजून शोध लागेल. आणि आपण कुठल्या वर्षात जगतोय? 2025 मध्ये. आपण कॅलेंडर बनवलं म्हणून आपण 2025 मध्ये आहोत. माणसाचा इतिहास 2 लाख वर्षाचा आहे. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही फॉरवर्ड पोस्ट करून काही होणार नाही. सोशल मीडिया युनिव्हर्सिटी म्हणून बाहेर पडा. स्वतःकडे बघा, स्वतःच्या घराकडे बघा, स्वतःच्या नोकरी व्यवसायाकडे बघा, समाजाकडे बघा. त्यातूनच आपली प्रगती होणार आहे. जसं म्हटलं जैन समाज आहे, ते बरेच काय गोष्टी करत असतात, पण शेवटी त्यांचा समाज एकत्र येतो आणि ते पुढे जातात. गुजराती आहेत, मारवाडी आहेत, सिंधी आहेत, फॉर दॅट मॅटर भैये आहेत. तर कोकणामध्ये तर नेपाळी आले. सिंधुदुर्गामध्ये गेलात तुम्ही ना, परिस्थिती फार बेकार आहे. नेपाळी लोक आहेत तिकडे, कायमस्वरूपी येऊन राहिले. 10,000 रुपये पगार, खाण्यापिण्या सगळं दिलं, वर्षभर कामं करतायत. आणि आमची पोरं झाले मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये लटकत 10,000च्या नोकऱ्या करतायत. आज एक आपला मित्र आले उभा प्रसाद, मुंबईला होता अगोदर, आणि मुंबई सोडून रत्नागिरीमध्ये येऊन त्याने हळदीचा व्यवसाय चालू केलाय. एकदा टाळ्या वाजवत त्याच्यासाठी. कोणी आपल्या हातून काढून घेईल केव्हा? जेव्हा आपण त्याला देऊ. जर असा व्यक्ती, आणि हा नाही, असे बरेच जण आहेत, तरुण बरेच आहेत की जे मुंबईमधून, ठाण्यामधून गावांमध्ये येत आहेत, छोटे छोटे आणि ते व्यवसाय करतायत आणि प्रगती करतायत. तर विनंती राहील तुम्हाला की तुम्हाला पाऊल उचलायला लागेल. असे तर तेल खाटल्यावर जास्त होणार नाहीये. तर तुम्ही शांतपणे सगळं ऐकून घेतलं. मला इथे बोललं त्याबद्दल सुरेश सुर्वे साहेब, क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी आणि इतर सर्व पदाधिकारी यांचे खूप खूप आभार. तुम्हाला काही गरज असेल, कुठल्याही विषयामध्ये गरज असेल मला सांगा. आज आहे मी, उद्या आहे इकडे.